युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोपरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन वैभव आढाव. सध्या चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका सामान्य माणसांना बसत असून त्याचा परिणाम गॅस सिलेंडर, पेट्रोल, CNG यावर होत असून नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच चित्र कोपरगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G नगर मनमाड रोड येथे असलेल्या पेट्रोल पंपावर पाहावयास मिळाले. पेट्रोल CNG भरण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा केल्या होत्या. यावेळी कोपरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन वैभव शंकरराव आढाव व त्यांचे सहकारी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना त्यांनी सहकार्य करत मार्गदर्शन केले व या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. या अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या अफवाज आहेत. आम्हाला इंडियन ऑइल कंपनीकडून तशा काही मार्गदर्शक सूचना नाहीये. आम्हाला वेळेवर सगळं माल मिळतोय आणि आपल्याकडे मुबलक साठा आहे. तरी तालुक्यातील लोकांना विनंती आहे की घाबरून जाऊ नये. आपल्याकडे मुबलक साठा आहे आणि सगळ्यांना पेट्रोल डिझेल व्यवस्थित मिळेल. आपण देत नाही, पण लोक इतके ज्या टीव्हीला ज्या बातम्या आल्या त्याच्यामुळे लोक थोडेसे घाबरून गेलेत आणि त्या अनुषंगाने अडचण व्हायला नको म्हणून लोक तसं काहीतरी पाऊल उचलतात, पण आपण ते करत नाही शकतो. आपल्याकडे 3 दिवस पुरेल इतका साठा आहे, पण सगळ्याच पंपांनी बंद ठेवलं तर ते आपल्याकडे लोड वाढतो. त्याच्यामुळे आपला किती दिवस पुरेल हे सांगता येत नाही. आपल्याला मुबलक साठा मिळतो कंपनीकडनं, आपल्याला काही अडचण नाहीये. लोकांना काय आव्हान करणार जनतेला? लोकांना असं आवाहन करतो की लोकांनी साठा करू नये. स्फोटक वस्तू आहे, काळजी घ्यावी. मुबलक साठा उपलब्ध आहे.